ताई तर एका मिनिटात प्रश्न आपला मिळेल. आदरणीय सर्व काही सामान्य लक्ष घातलं तर आम्हाला मुंबई थांबायची आवश्यकता नाही. एका मिनिटात प्रश्न मिळू शकतो आणि ही जबाबदारी ताईने घ्यावी अशी विनंती करतो आणि आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. शक्तीपीठ मार्गासाठी देशी 1000 कोटी रुपये यांच्याकडे आहेत, पण माझ्या गरीब कष्ट करणाऱ्या माय मराठीच्या शिक्षकांना पगार द्यायला याचा पैसे नाही. आपल्या सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करायला की तुम्ही इथे बसलाय. मी विचारलंय ना की इथे काय बसताय, चला विधानसभा
आमची ताकद वाटते. उद्या आमच्या सोबत 2 तास प्रश्न मिटतोय. गेल्या वेळेस असंच म्हणलो होतो. गेल्या वेळेस म्हणलो होतो ताई गेल्या वेळेस तुम्ही आलो होतो. तुम्ही म्हणलो होतो प्रश्न मिळेल तर मी तुमच्यासोबत बसणार आहे. तुम्ही प्रश्न बसा. तुम्ही आता 5 दिवस बसा. गेल्या वेळेस तुम्ही आलो होतो. गेल्या वेळेस ताई तुम्ही म्हणलो होतो. पाणी घ्या. आमच्यासाठी महत्वाचे आहे. तुम्ही 2 तास बसा. गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो ताई. गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो. हा ताई गेल्या वेळेस रिक्वेस्ट पाहिजे पण गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो प्रश्न जर आज नाही मिटला तर पुढच्या मी 2 तास तुमच्यासाठी बसणार. तुम्ही आज बसून घेत आहे. 2 तास तमाम महाराष्ट्राचे प्रश्न मिटणार. 45 शिक्षकांची रोजी लागणार आहे. 2 तास तुम्ही आज बसून घेत आहे. 2 तास फक्त बसून घ्या. लाईव्ह चाललंय ना. माझं पाय पडलं. तोपर्यंत तुम्ही बसून या. अरे 2% सर ताई आपली मंडळी घेऊन कामाला ताईचं लाईव्ह चालू आहे ना. जर जीआर निघून विधान भवनामध्ये त्यावेळेस संबंधित शिक्षण मंत्री होता. त्या शिक्षण मंत्र्याने जर जीआर काढला आणि त्याची जर अंमलबजावणी होत नसेल केलेला हा प्रश्न आहे.
तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करता त्याबद्दल धन्यवाद.